नमस्कार मित्रांनो, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंद वार्ता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, राज्य शासकीय जे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी जो 7वा वेतन आयोगाची थकबाकी आहे त्याचा तिसरा हप्ता आपल्याला डिसेंबरच्या महिन्यामध्ये मिळणार आहे। तर मित्रांनो, डिसेंबर 2023चा जे वेतन होणार आहे त्यामध्ये आपल्याला 7व्या वेतन आयोगाची जे थकबाकी असणार आहे त्याचा तिसरा हप्ता प्राप्त होणार आहे आणि त्याबाबतचं एक शासन परिपत्रक शासनाकडून आज दिनांक 20 डिसेंबर 2023ला निर्गमित झालेला आहे। तर मित्रांनो, त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंद वार्ता असणार आहे। राज्य शासनाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला 7व्या वेतन आयोगाची थकबाकी आहे त्याचा तिसरा हप्ता डिसेंबरच्या वेतनामध्ये मिळणार आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे आणि हे जे परिपत्रक आहे हे आज दिनांक 20/12/2023 म्हणजे आज हे निर्गमित झालेलं आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती इथे आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, प्रति शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व। तर विषय बघा अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या जिव्हाळ्याचा असणार आहे। विषय आहे माहे डिसेंबर 2023चे वेतन देयके 7व्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता राहिलेला पहिला व दुसरा हप्त्यासह पारित करण्याबाबत। तर स्पष्ट असा विषय मित्रांनो इथे दिलेला आहे आणि हे पत्र निर्गमित झालेलं आहे। तर बघा, संदर्भ दिलेले आहे मागील पत्रांचे। संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ। तर बघा, उपरोक्त विषयान्वये 19/12/2023 रोजी बिम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून माहे डिसेंबरच्या वेतनासोबत 7व्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा हप्ता अदा होऊन वैद्यकीय देयके अदा करणे शक्य आहे। वैद्यकीय देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आलेली आहे, त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी। वैद्यकीय देयके अदा करताना ती आवक नोंद रजिस्टरमधील आवक ज्येष्ठते प्रथम आवक प्रथम प्राधान्य ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी। क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक कारणास्तव शाळांनी देयके सादर न केल्याने अदासन 2022-23 मध्ये करावयाचा राहिलेला 7व्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देयक असलेला तिसरा हप्ता अदा करणे आवश्यक आहे। 7व्या वेतन आयोगाचा हप्ता अदा करताना तो वेतन देयकासोबतच अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर 2023च्या वेतनासोबत अदा करणे सर्व बाजूने संयुक्तिक ठरणार आहे। सबब अनुदानाची उपलब्धता ते खर्च होण्यासाठी असणारी कालमर्यादा विचारात घेता लेखाशीर्ष माहे डिसेंबर 2023चे वेतन 7व्या वेतन आयोगाचा राहिलेला पहिला दुसरा हप्ता तसेच निर्गमित देय असलेला तिसरा हप्त्यासह अदा करण्याबाबत यथा नियम कार्यवाही करण्यात यावी। उर्वरित लेखाशीर्षाबाबत स्वतंत्र आदेश देण्यात येतील। भविष्यात वैद्यकीय देयकाबाबत तसेच 7व्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी। उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार पूर्णपणे खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी। संपत सूर्यवंशी, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक। तर मित्रांनो बघा, अत्यंत महत्त्वाचा हे जे परिपत्रक आहे हे शासनाकडून निर्गमित झालेलं आहे। तर मित्रांनो, आता बघा, डिसेंबर 2023चं जे वेतन आहे, जे बिल आहे ते जनरेट ऑलरेडी झालेले आहे, कारण आजची 20 तारीख आहे आणि जवळपास 10 ते 15 तारखेच्या दरम्यान संपूर्ण बिल जे आहे ते जनरेट झालेले आहे। तर कदाचित ते जे बिल जनरेट झालेले आहे ते रद्द करून आपल्याला हा वेतन जो 7व्या वेतन आयोगाचा जो तिसरा हप्ता आहे हा त्याच्यामध्ये ॲड करतील, किंवा जर शक्य नसेल तर पुढचा जो महिना आहे म्हणजे जानेवारी 2024 या महिन्यामध्ये आपल्याला जो 7व्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता आहे तो देण्यात येईल। तर मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती असणार आहे आपल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी। तर 7व्या वेतन आयोगाचा जो तिसरा हप्ता आहे तो आपल्याला लगेचच या वेतनामध्ये मिळणार आहे, अशा पद्धतीचं हे शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे। मित्रांनो, या परिपत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।